तांबे आज एवढा लेट? एवढा लेट म्हणजे तुम्ही बाजूलाच राहतात ऑफिसच्या अर्ध्या तासावर, मी 3 तास ट्रॅव्हल करून येते आणि त्यात एवढा धबाधबा पाऊस. तुम्हाला काय कळणार आहे 3 तास ट्रॅव्हल करून कसं असतं ते? जाऊ दे. हो बाई, आम्हाला काय कळणार आहे, आम्ही तर इथेच राहतो ना. मग बॉस आलेत का? नाही ना अजून. आणि मला फोन करून बोलतात काय तांबे मॅडम अर्धा तास तुम्ही लेट आहात. त्यांना काय कळणार रिक्षाला किती लाईन असते ते? अर्धा तास उभी होती मी रिक्षाला. हो ना, खूप लाईन असते. त्यांना कळणार नाही, सामान्य माणूस ना आपण. ते तर काय त्यांच्या गाडीने येतात कार घेऊन, त्यांना काय कळणार आहे? ज्याची कळते त्यालाच कळते. जाऊ दे. आता बॉस येऊ देत बघा, तुम्हाला काही नाही काही बोलतीलच. फक्त आज मला बोलू दे ना, आज मी त्यांना डायरेक्ट रिझाईन देणार आहे. जेव्हा आपण ओव्हर टाइम करतो 1-2 तास तेव्हा बोलत नाही अगं लवकर जा. हा अर्धा तास लेट आलं डायरेक्ट फोन करतात मला. एक तर घरची कामं पण करा, सगळ्यांना स्वयंपाक करा, डब्बा करा सगळ्यांना, परत मी डब्बा घेऊन येणार, परत घरी जाऊन जेवण पण करा. नाही जमत आहे मला. त्यांना बोलीन तुम्हाला जमतं तर ठीक आहे ना, तर रिझाईन देते मी. फक्त आज बोलू दे मला, आज ते आणि मी. ते काही असू दे तरी पण राग निघणारच आहे तुमच्यावर. करू दे ना राग, ते राग करतात. परत हे बघा ट्रेन मधल्या बायका राग करतात, पूर्ण बॅग तुटली झोम मध्ये. हा त्यात तर पाऊस येतो, पूर्ण भिजलेली मी. त्यात हे बघा हे पण तुटलंय, छत्री तुटली. आज काय ते राग काढते, ते याच्या आधी मीच राग काढणार आहे. हे दाखवणार आहे त्यांना सगळं. रिअल लाईफ स्ट्रगल काय असतो ना लाईफ मध्ये, हे त्यांना दाखवणार आहे. मी जाणारच होती घरी पण मी जाऊ दे, येते ऑफिसला, जायलाच पाहिजे. मला माहितीये मॅडम आज माझा टिफिन पण पडला, बॅग तुटली तर. आता त्या गर्दीमध्ये कुठे शोधणार टिफिन मी? अजून कशीच राहावं लागणार आहे मला. हो राहू दे, मी एक्स्ट्रा 2 चपात्या आणल्या आहेत, खाऊ आपण. ठीक आहे, नशीब तुम्ही आणला तरी. आता आज तर उपाशीच राहावं लागलं असतं. मला एक गोष्ट सांगा, आपण दोघांनी जे संजय सरांना काम दिलेलं ते तुम्ही केलं का? हो ते तर आलेच नाहीत आज. मला माहितीच होतं कसे येणार. जेव्हा आपण त्यांना काम देतो तर त्यांचे हात दुखतात, ताप येतात किंवा दांडी मारतात. आपण त्यांची सगळी कामं करायची, प्रामाणिक ना आपण. सगळी कामं करायची त्यांना. येऊ दे. उद्या बघ कशी त्यांच्यावर मी राग काढते. तांबे मॅडम चला कॅन्टीन मध्ये जाऊन थोडा चहा घेऊया, तसे पण तुम्ही भिजले आहात. काही गरज नाही. जर वरतून बघितलं ना बॉसनी की चहा पिते तर बोलतील लेट यायचं. वरतून त्यांना खाली जायचं असतं गप्पा गोष्टी करायला, चहा प्यायला. राहू दे मला कुठे जायचं नाही आज. नाही हो, चला थोडं कॉफी तरी घ्या. चला जाऊ दे, मरू दे ती सगळी गोष्ट. आपण ना सगळे मिळून सरांना बोलूया की निदान पावसाळ्यात तरी पिक अँड ड्रॉप साठी बस करून द्या. म्हणजे लेट वगैरे झाला तर त्यांचंच लुकआउट आहे ना ते, कारण की त्यांचीच बस आहे. ते आपल्याला मग काय बोलणार नाही आणि आपल्या थोडं स्ट्रगल पण होणार नाही. हो ना, बरोबर आहे. नाही तर काय. चला आपण मीटिंग घेऊया आधी. चला हो हो चला. चला.